मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातर्फे पळसे येथे वारकऱ्यांना चरणसेवा। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी समवेत असलेल्या वारकऱ्यांना पळसे तालुका जिल्हा नाशिक येथे मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे चरणसेवा देण्यात आली। मदत कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्याधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी चरणसेवा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे। संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचा आज सायंकाळचा 20वा पळसे येथे होता। तेथे सायंकाळपर्यंत 5,000वर तसेच आतापर्यंत 13,000वर वारकऱ्यांनी मुक्तिधाम मंदिर नाशिक रोड नंतर पळसे येथे मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे सुरू असलेल्या चरण सेवेचा लाभ घेतला। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, आयुर्वेद कॉलेज, मानुरी, साई केअर भौतिकोपचार महाविद्यालय आणि सह्याद्री नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चरण सेवेत सहभाग नोंदवला। त्यासाठी मुख्यमंत्री सहायता कक्षाचे स्थानिक प्रमुख डॉक्टर चैतन्य बैरागी, समन्वयक अमित डेरे, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक महेश नारायणकर, लिपिक शुभम आहिरे आदी मार्गदर्शन करीत आहेत। तसेच आरोग्य विभागाचे पथक वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवित आहेत।